या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर, दिनदर्शिका या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये वार जे आहेत संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे याला 0 पासून सुरुवात करायची. 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि महिन्यांसाठी मंथसाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जानेवारीसाठी कोड आहे 62 62 25 03 51 46 24 आणि 5 स्टार आणि 1 स्टार. हे जे ब्रॅकेटमध्ये स्टार लिहिले आहेत जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी, ते फक्त लीप वर्षांसाठी वापरायचे. ओनली फॉर लीप इयर्स. आता लीप इयर ही कन्सेप्ट काय आहे आपण शिकणार आहोत. सपोज ज्या सालाच्या माग 100च्या पटीतले साल आहेत, असे वर्ष आहेत कुठले, समजा 1700, 1800 अशा टाईपमध्ये, तर याला 400 ने भाग पूर्ण गेला तर ते लीप वर्ष असतं. 400 ने भाग जायला पाहिजे. जर गेला तर लीप वर्ष 100च्या पटीतल्या वर्षांसाठी. आणि बाकीचे जे इतर वर्ष आहेत त्यांच्यासाठी 4 ने भाग गेला पाहिजे त्या वर्षाला, तर ते लीप वर्ष असतं. आता आपण एक उदाहरण देऊन हे समजून घेऊया टेक्निक. तर 2 फेब्रुवारी 2025 रोजी कुठला वार असेल हे आपण या टेक्निकने पाहणार आहोत. तर याच्यामध्ये 2 ला 2 लिहिणार इथं आपण असं. फेब्रुवारीसाठी 2 घेणार आहेत आपण, कारण हे लीप वर्ष नाहीये. 2025 लीप वर्ष नाहीये, म्हणून आपण 2 घेणार आहोत. 2025 याच्यामध्ये हे 25 आहे, लास्टचे 2 जे आहेत अंक ते आहे तसे लिहायचे. आणि 25 लास्टच्या 2 अंकाला 4 ने भाग घालायचा. 4 × 24, त्यामुळे इथं 6 येईल. बाकी पुढं काय आहे 6.25 होते. पॉईंटच्या पुढचं घेण्याची गरज नाही, फक्त पूर्ण भाग घालून जे येईल तो भागाकार लिहायचा आहे. 6 डिवायडेड बाय 7. तर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल याचा 35 भागिले 7 होईल. तर जे काही येईल 5 आलं, तर याच्यामध्ये बाकी किती राहिले ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरती सगळं आहे. बाकी रिमाइंडर 0 आहे, तर मग ते 0 शून्यासाठी होतं. 0 हे रविवारसाठी होतं, म्हणून त्या दिवशी रविवार असेल. सिंपल ॲज दॅट. दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. जानेवारी 2024. तर याच्यामध्ये 15 ला 15 आपण लिहिलं. जानेवारीमध्ये जानेवारीचा कोड आहे 5. हा आहे कोड. लीप वर्ष आहे म्हणून 5 कोड घेतला. हे 4 आहे ते 4 लिहिलं. 4 ला 4 ने भागातला 1 आला. टोटल जर आपण केली याची तर 25 येतं. 25 डिवाइडेड बाय 7
7 त्रिक 21, बाकी 4 राहिली. सो बाकी 4 आहे म्हणल्यानंतर 4 कोणासाठी आहे? गुरुवारसाठी आहे. त्यामुळे या दिवशी गुरुवार आहे. आता हे आपण जे टेक्निक्स पाहिलं ते 2000 ते 2099 या सालापर्यंत लागू आहे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आता जे बाकीचे 1900 ते 1999 ह्या सालापर्यंत कोणती टेक्निक लागू होते आपण हे पाहणार आहोत. आता 1900 ते 1999 याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 15 ऑगस्ट 1947 रोजी कुठला वार होता आपल्याला शोधायचा आहे. तर हे 15ला 15 घेतला आपण. ऑगस्टचा वार अंक आहे 1 आणि 1947 मधले हा 47 घेतला आपण. 47ला 4 ने भाग घातला तर 11 येतं. 11 चूक 44. पुढचं काही पॉईंटच्या पुढचं घ्यायची गरज नाही. याच्यामध्ये एकच सिंपल आहे. आता इथं एक ऍड करायचं आहे आपल्याला. 1900 ते 1999 सालामध्ये जे जे असेल त्याच्यामध्ये फक्त एक हा चेंज झालेला आहे. एक ऍड केला आहे. माहिती मागची प्रोसिजर ही सेमच आहे, फक्त इथे एवढा चेंज झालेला आहे. डिवायडेड बाय 7 केला आपण. तर हे टोटल येतं 75 भागिले 7. तर 10चा भाग बसला. बाकी 5 राहिली आहे. बाकी 5 म्हणजे या दिवशी शुक्रवार होता.